ह्यो आहे नवले ब्रिजचा हायवे. एवढा मोकळा हायवे कधी तुम्ही बघितलेला काय? आणि याचं कारण काय माहिती आहे का? इकडं चाललंय आंदोलन. सगळ्या गाड्या थांबल्या, सगळ्या गाड्या. इकडे बघा. आत्ता विषय असा झाला आहे, मागं थांबली एक ॲम्ब्युलन्स आणि त्यात कोणतरी हे आहे, सिरियस आहे. त्यामुळं आय थिंक आता सोडतील असं वाटते. बघूया. आता मला आठवत नाही हा मी कुठे होतो तेच आठवत नाही मला आता. अच्छा, इथं लावली गाडी. आय थिंक सोडले फायनली. त्या दिदीला हॅट्स ऑफ. दिदीने जाऊन काहीतरी इमर्जन्सी सांगितली. ती दिदी आहे तिची काहीतरी ॲम्ब्युलन्स थांबली. एवढं सांगून पण इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स थांबले सांगून पण गाड्या सोडलेल्या नाही आहेत ट्रॅफिकमध्ये नंतर असं. आणि इकडच्या बाजूंनी या राईट साईडनी गाड्या फक्त ॲम्ब्युलन्सला जागा करायची होती, पण ती पण जागा नाही झाली ॲम्ब्युलन्सला. आता ती दिदी एवढी ओरडती आहे की तिच्या फॅमिलीतलं का काहीतरी कोणतरी ॲम्ब्युलन्समध्ये आहे, सिरियस आहे, पण जे आंदोलन करणार आहेत ते काय ऐकत नाहीत. आता आय थिंक वाजलेत 7:30 वाजलेत. बरोबर 2.25 तास झाला आहे. एका जागेवर गाड्या थांबल्यात सगळ्या. तर त्या मुलगीचा जीव गेला म्हणून मागे जर एखादा ॲम्ब्युलन्समध्ये सिरियस पेशंट असेल, त्याचा जर जीव गेला किंवा त्याला काहीतरी झालं तर त्या आंदोलनाचा काय उपयोग आहे ना. तेच ना म्हणतोय ना. जे नसरापूरमध्ये त्या मुलगीबरोबर झालं ते कृत्य, त्याच्यामुळे हे आंदोलन चालू आहे. स्टील सोडलेलं नाही कोणाला पण. वाजल्यात 7:45 आणि अजून एक पण गाडी सोडली नाही, एक पण गाडी. बघू आता कधी सोडतात.